सार्थ पंचदशी प्रकरण 13वे ब्रह्मानंदे अद्वैतानंद। या प्रकरणात अद्वैतानंद म्हणजे काय व तो विवेकापासून कसा प्राप्त होतो ते येथे संवाद रूपाने सांगतो। शिष्य, आपण ज्या आत्मानंदाचे विवेचन केले तो आणि योगानंद हे एकच म्हणता, परंतु मिथ्यात्मा व गौणात्मा असे त्यास प्रतियोगी असल्यामुळे सजातीयत्वादी भेद येऊ पाहतो। तेव्हा ह्या द्वितीय आनंदास ब्रह्मत्व कसे येईल? गुरु, हा आत्मानंद अद्वितीयच आहे, कारण तैत्तरीय श्रुतीमध्ये तस्माद्वा ऐतस्मात् आत्मन आकाशः ह्या वाक्याने आकाशापासून आमचे देहापर्यंत सर्व जग आत्मानंदाहून निराळे नाही असे ठरते। त्यावरून तो अद्वितीय ब्रह्मच म्हटला पाहिजे। शिष्य, पण ती श्रुती आत्मेविषयी आहे, आनंदाविषयी नाही। गुरु, अरे आत्मा आणि आनंद ह्यात काही भेद नाही। आनंदाविषयीचेच प्रमाण पाहिजे तर दुसरे आहे ते तुला सांगतो म्हणजे झाले। श्रुतीत असेही म्हटले आहे की हे जग आनंदापासून झाले आहे, त्यातच ते राहते व त्यातच ते लीन होते, म्हणून ते आनंदापासून भिन्न नाही, कारण कार्य हे कारणापासून भिन्न नसते। शिष्य, कारण कार्यापासून भिन्न नसते असा जो आपण नियम केला त्यास अपवाद आहे। कुलालापासून घट उत्पन्न होतो म्हणून कुलाल हा त्याचे कारण झाले, पण तो घटापासून भिन्न आहे काय? गुरु, आमचा आनंद घटाचे उपादान कारण जसे माती तसा जगाला उपादान कारण आहे, कुलालाप्रमाणे निमित्त कारण नव्हे। शिष्य, कुलालच का उपादान कारण म्हणू नये? गुरु, उपादान कारणाचे लक्षण हेच की ते स्थिती आणि लय ह्या दोहोंस आधार असते। घटाच्या स्थिती लयास कुलाल आधार होत नसल्यामुळे उपादानाचे लक्षण त्यास लागू पडत नाही, परंतु घटाचे स्थितीलय मातीत होतात, म्हणून माती हे उपादान कारण घटाचे होय। त्याचप्रमाणे जगाच्या स्थितीलयास श्रुतीत सांगितल्याप्रमाणे आनंद हा आधार आहे, म्हणून तो जगाचा उपादान म्हटला पाहिजे। शिष्य, उपादान कारणाचे लक्षण समजले, मग पुढे काय? गुरु, हे उपादान कारण 3 प्रकारचे आहे, विवर्ती, परिणामी आणि आरंभक। ह्यापैकी शेवटच्या 2 प्रकाराला निरवयव वस्तूत अवकाशच मिळत नाही। शिष्य, त्या तिन्ही प्रकारांचे विवरण कृपा करून सांगा। गुरु, आरंभवाद्यांचे मत असे आहे की एका कारणापासून निराळ्याच प्रकारचे कार्य उत्पन्न होते। यास उदाहरण तंतूपासून पट उत्पन्न होतो। येथे तंतू आणि पट भिन्न आहेत। एका पदार्थाचे जे अवस्थांतर होते त्याला परिणाम म्हणतात। दूध, दही, माती, घट, सुवर्ण, कुंडल। आणि वस्तूची पूर्वावस्था न जाता अवस्थांतराचा जो भास होतो तोच विवर्त, जसा रज्जूवर सर्पाचा भास होतो। शिष्य, पण रज्जू सावयव आहे। गुरु, हा विवर्त सावयवावर जसा घडतो तसा निरवयवावरही घडतो। यास उदाहरण आकाशाचे। आकाशास वस्तुतः रंग कोणाचाच नसून ते निळे दिसते। शिष्य, मग तुमच्या आनंदाला कोणता प्रकार लागू पडतो? गुरु, आनंदास विवर्त लागू पडतो। जसा रज्जूवर सर्प भासतो त्याप्रमाणे आनंदावर हे जग भासत आहे। शिष्य, तुमचा आनंद अद्वितीय आहे असे म्हणता, त्यावर जगाची कल्पना तरी कशी झाली? गुरु, मायेमुळे झाली। जशी ऐंद्रजालिक शक्तीला गंधर्व नगराधिकांची कल्पना करिता येते त्याप्रमाणे मायेमुळे जगाची कल्पना झाली। शिष्य, मायेमुळे जर जगाची कल्पना झाली तर तुमच्या आनंदाखेरीज दुसरी माया म्हणून एक आहेच, तेव्हा अर्थात द्वैत आले। गुरु, ज्या पदार्थाचे अमुक निरूपणच करिता येत नाही तो मिथ्याच म्हणला पाहिजे। माया ही एक शक्ती आहे, ती जर आनंदापासून निराळी समजावी तर शक्त पदार्थापासून शक्ती मुळीच निराळी नाही, असा आमचा अनुभव आहे।
बरे, निराळी नाही म्हणावी तर काही कारणांनी तिचा प्रतिबंध होतो. शक्ती जर निराळी नसेल तर प्रतिबंध कोणालाही होईल, म्हणून ती अनिर्वचनीय आहे. शिष्य, शक्ती मुळी अतिंद्रिय पडली, मग तिचा प्रतिबंध कसा ओळखावा? गुरु, शक्तीचे अनुमान कार्यावरून करावायचे. ते कार्य बंद झाले म्हणजे प्रतिबंध झाला असे समजावे. यास उदाहरण अग्नीचे. अग्निशक्ती तिचे जे कार्य दाहकत्व त्यावरून समजावायची. ते कार्य नाहीसे झाले म्हणजे शक्तीस मंत्रादिकांचा प्रतिबंध झाला असे समजावे. याप्रमाणे ह्याविषयी उपनिषदात प्रमाण आहे ते असे की मोठमोठे मुनी परमात्म्याची शक्ती तिचे कार्यामध्ये झाकली असे ध्यान करून पाहते झाले. दुसरे एका ठिकाणी म्हटले आहे की ह्या परमात्म शक्तीचे स्वरूप क्रियाज्ञान बलरूप आहे. योग वासिष्ठातही असेच सांगितले आहे. वसिष्ठ म्हणतात, हे रामा, हे परब्रह्म नित्यपूर्ण अद्वितीय असून सर्व शक्ती त्याच्याच आहेत. त्या शक्तीच्या योगाने जेव्हा ब्रह्म प्रफुल्लित होते तेव्हा हे जग दिसू लागते. ती शक्ती जीवाचे ठाई चैतन रूप आहे. वायूत चलन रूप आहे. दगडात दाढ्य रूप आहे. उदकात द्रव रूप आहे. अग्नीत दाह रूप आहे. आकाशात शून्य रूप व विनाशी पदार्थात नाश रूप आहे. ज्याप्रमाणे लहानशा अंड्यामध्ये महासर्प गुप्त रूपाने असतो किंवा एका लहानशा बीजामध्ये फलपुष्प शाखा मूलयुक्त वृक्ष असतो, त्याप्रमाणे हे सर्व जग ब्रह्माचे ठाई मावले आहे. पृथ्वीच्या ज्याप्रमाणे अमुकच देशात अमुक काळी अमुकच प्रकारची धान्य फळे पिकतात, त्याप्रमाणे ह्या ब्रह्मावर देशकालाप्रमाणे निरनिराळ्या शक्ती उत्पन्न होतात. हे रामा, असा जो सर्वव्यापी आत्मा त्यापासून पूर्वी मनन शक्ती जी उत्पन्न झाली त्यास मन असे म्हणतात. आधी मन झाले, त्यानंतर बंधमोक्षांची कल्पना, त्यानंतर त्रिभुवनात्मक प्रपंच रचना, अशी ही जगतस्थिती लहान मुलास सांगितलेल्या कहाणीप्रमाणे खोटी असून खऱ्यामध्ये मोडू लागली. ती कहाणी तुला सांगतो. एक दाई बाळाला त्याच्या विनोदाकरिता अशी एक कहाणी सांगू लागली की बाळा, 3 राजपुत्र होते. त्यापैकी 2 मुळीच झाले नाहीत आणि तिसरा तर गर्भातच नव्हता. ते धर्माचरणात चांगले असून एक नसणाऱ्या शहरी राहत होते. ते एके दिवशी आपल्या शून्य नगरातून निरीच्छ मनाने बाहेर जात असता आकाशामध्ये त्यांना फळांनी भरलेले असे काही वृक्ष दृष्टीस पडले. तेथे पुढे होणाऱ्या नगरीत ते 3ही राजपुत्र आज शिकार करीत मौजेने राहिले आहेत. हे रामा, ह्याप्रमाणे दाईने सांगितलेली कथा ऐकून घेऊन अज्ञानामुळे ती खरी आहे असे बाळास वाटले. त्या कहाणीप्रमाणे ही संसार रचना ही अविचारी लोकांस खरी वाटली आहे. अशाच आणखी दुसऱ्या कथा सांगून वसिष्ठांनी रामास मायाशक्तीचा विस्तार दर्शविला. तिचेच निरूपण आता आम्ही करीतो. ही मायाशक्ती जगद्रूप कार्यापासून आणि आश्रयरूप ब्रह्मापासून विलक्षण आहे. यास दृष्टांत अग्नीची शक्ती भाजून आलेल्या प्रत्यक्ष फोडापासून व प्रत्यक्ष निखाऱ्यापासून भिन्न आहे असे अनुमान होते. दुसरे उदाहरण घटाचे. मोठा आणि वाटोळ्या आकाराचा जो घट तद्रूप कार्य प्रत्यक्ष असते आणि शब्दादी 5 गुणांनी युक्त मृतिका ही प्रत्यक्षच आहे. परंतु ज्या शक्तीने हा घट झाला ती शक्ती दोहोहून निराळीच आहे. पृथ्व्याधिक जो घटाचा आकार तोही ती नव्हे आणि शब्दादी गुणयुक्त मृतिका जी घटाचा आश्रय तीही ती नव्हे. म्हणून ती कशी आहे हे सांगता येत नाही. ह्याकरिता ती अचिंत्य असून अनिर्वचनीय आहे. ही शक्ती घटरूप कार्य होण्यापूर्वी मृतिकेमध्ये गुप्त असते. मग पुढे कुंभार त्याचे चक्र इत्यादिकांच्या साह्याने आकार प्रत पावते. शिष्य कारणापासून शक्तीचे कार्य अगदी निराळे असून तो कार्याकारण भेद लोकास का समजत नाही, असं शिष्य विचारतो. गुरु, मोठा आणि वाटोळा असा आकार आणि स्पर्शादी गुणांनी युक्त मृतिका हे दोन्हीही एकवट करून अविवेकी लोक त्यास घट असे म्हणतात. शिष्य,
ते अविवेकी कसे? गुरु, अविवेकी नव्हे तर काय? कुंभाराचा हात लागण्यापूर्वी जो मृतिकेचा अंश तोच हाती लागल्यानंतरही असतो. असे असून केवळ मोठ्या वाटोळ्या पोटाचा जो आकार त्याला घट म्हणणे हे अज्ञान नव्हे काय? पूर्वी घट नसून एकाएकी मागून कोठून आला? शिष्य, घट प्रत्यक्ष खरा असून तो खोटा कसा म्हणायचा? गुरु, खोटा नव्हे तर काय? मृतिकेपासून तो जर भिन्न केला तर मुळीच दिसत नाही, म्हणून मृतिकेहून निराळा नाही. बरे, मृतिकाच घट म्हणावी तर पूर्वी पिंडदशेत तो मुळीच दिसत नाही. ह्याकरिता शक्तीप्रमाणे हा घटही अनिर्वचनीयच आहे. तो शक्तीचे कार्य आहे. घटाच्या अव्यक्त स्थितीला शक्ती म्हणतात आणि व्यक्त स्थितीला घट असे म्हणतात. लोकांमध्ये जी ऐंद्रजालिक माया दृष्टीस पडते तीही पूर्वी दृष्टीस पडत नाही. मणिमंत्राचा प्रयोग झाल्यानंतर गंधर्व सेनादी रूपाने ती स्पष्ट होते. याप्रमाणे छांदोग्य श्रुतीत वाचारंभनम विकारो नामधेयम मृतिकेत्येव सत्यम ह्या वाक्याने विकाराला मायामयत्वामुळे श्रुतीने खोटेपणा दिला आणि विकाराला आधारभूत जी मृतिका ती खरी आहे असे सांगितले. वाणीने उच्चार केलेला घट हा शब्द केवळ नाम मात्र आहे. या नावा वाचून खरे स्वरूप कोणचेच नाही, म्हणून घट असत्य झाला. परंतु स्पर्शादी गुणांनी युक्त अशी जी केवळ मृतिका ती मात्र सत्य आहे. कारण शक्ती, तिचे कार्य, घट आणि त्यास आधारभूत मृतिका या तिहींमध्ये पूर्वीचे दोन एकदा असणारी व एकदा नसणारी अशी कालभेदास पात्र आहे. आणि तिसरी जी मृतिका ती कालत्रयीही नाश पावत नसल्यामुळे सत्य आहे. शिष्य, मग एकूण घट खोटाच तर? गुरु, यात संशय काय? जो पदार्थ स्वतः निस्तत्व असून व्यक्त झाल्यावर मात्र भासणारा, ज्याला उत्पत्ती व नाश आहेत व ज्याला काही एका नावाने ओळखावयाचे असा जो घट, त्याला सत्य कोण म्हणेल? घट शब्दाने घटाचा व्यवहार असल्यामुळे घटाचे स्वरूप शब्दात्मकच आहे. कारण व्यक्त कार्य नष्ट झाल्यावरही घट हे नाव मनुष्याचे तोंडात तसेच असते. घटरूप कार्य निस्तत्व आहे, नाशवंत आहे आणि केवळ शब्दात्मक आहे. म्हणून हे घटाचे स्वरूप मृतिकेप्रमाणे सत्य म्हणता येत नाही. शिष्य, मग मृतिकेमध्ये तरी सत्यत्वाचे गुण कोठे आहेत? गुरु, खऱ्याचे लक्षण म्हणजे हेच की त्यात काही तत्व असून कालत्रयीही त्याचा नाश होऊ नये. माती तशीच आहे. घट व्यक्त असतानाही तीच आहे, घटापूर्वीही तीच आहे आणि घट फुटल्यानंतरही तीच आहे. म्हणून ती येथे सत्यच म्हटली पाहिजे. शिष्य, व्यक्त, घट आणि विकार या 3 शब्दांनी दर्शविलेला जो घटपदार्थ तो जर खोटा तुम्ही म्हणता तर शुक्तिका ज्ञानाने जसे रजत नाहीसे होते तसा मृतिकेच्या ज्ञानाने तोही का नष्ट होत नाही? गुरु, अरे, ज्या अर्थी घटाविषयीची सत्यत्व बुद्धी नष्ट झाली त्या अर्थी तो घट नष्ट झाला असेच समजले पाहिजे. शिष्य, पण शुक्तिका ज्ञानाने रजत अगदीच नाहीसे होते. गुरु, त्याचे कारण हेच की तो रजत भ्रम निरूपाधिक आहे, परंतु येथे तसे नाही. येथील भ्रम सोपाधिक आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानापासून होणारी जी निवृत्ती, तिचा अर्थ त्या वस्तूचे आभान असे समजू नये. ती खोटी आहे असे समजले म्हणजे झाले. शिष्य, हे मला तुमचे म्हणणे नीट समजले नाही. गुरु, याविषयी तुला एक दृष्टांत देतो म्हणजे समजेल. कल्पना कर की नदीतीरी एक मनुष्य उभा असून त्याचे अधोमुख प्रतिबिंब आत पडले आहे. ते जरी डोळ्याला दिसले तरी त्या उभ्या असलेल्या मनुष्याप्रमाणे पाण्यात दिसलेल्या मनुष्याविषयी कोणाला कधीतरी खरेपणा वाटेल काय? शिष्य, होय, मग एवढ्या ज्ञानाने पुरुषार्थ सिद्धी झाली काय? गुरु, आमच्या अद्वैतवाद्यांचे मत असेच आहे. अशा प्रकारच्या ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते. शिष्य, पण मृतिकेवर घट हा केवळ भास मात्र आहे असे जर मानले तर तिच्या ज्ञानाने घटाविषयीची सत्यत्व बुद्धी नाहीशी व्हावी
ती कोठे होते? गुरु, घटातील माती वजा केली असता घटाचे स्वरूप काय राहिले सांग. अशा विचाराने तो खोटा ठरतो. शिष्य, पण घट हा विवर्ताचे उदाहरण नाही, ते परिणामाचे आहे. गुरु, ते परिणामाचे नव्हे, कारण परिणामात पूर्व रूप जाऊन दुसरे रूप येते, जसे दुधाचे दही. परंतु कुंडलाची व सुवर्णाची गोष्ट तशी नाही. कुंडलातील सुवर्ण व घटातील माती ह्याचे रूपांतर होत नाही. शिष्य, पण घट फुटला असता माती कोठे दिसते? केवळ खापऱ्या मात्र दिसतात. गुरु, नुसत्या फोडण्याने जरी माती दिसली नाही तरी पूड केली असता ती दिसते. कुंडलाविषयी तर सांगावयास नको, सुवर्ण त्यात स्पष्ट आहेच. शिष्य, तुम्ही परिणामाविषयी दूध, दही, मृतिका, घट आणि सुवर्ण कुंडली असे 3 दृष्टांत दिलेत. त्यापैकी घट आणि कुंडले यास जर विवर्तवाद लागू होतो तर तो दूध दह्यासही का लागू पडू नये? गुरु, दह्यास पुन्हा दुधाचे स्वरूप येत नाही, तशी घट कुंडलाची गोष्ट नाही, कारण त्यांना पुन्हा पूर्वरूप येते. ह्यावरून आम्ही जे दृष्टांत दिले ते बरोबर आहेत. शिष्य, मृतिका आणि सुवर्ण ह्यास जसे परिणाम आणि विवर्त लागू पडतात तसा आरंभवादही का न लागू पडावा? गुरु, आरंभवाद्यांचे मत असे आहे की कार्याचे आणि कारणाचे स्पर्शादी गुण अगदी पृथक असतात, पण तसे द्वैगुण्य मृतिकेची ठाई दिसत नाही. वेदांमध्ये उद्दालक ऋषींनी विवर्ताविषयी मृतिका, सुवर्ण आणि लोखंड असे 3 दृष्टांत दिले आहेत. त्यावरून कार्य खोटे आहे असा सिद्धांत होतो. तोच सर्व चराचर वस्तूंचे ठाई लावून चांगला ठसवावा. शिष्य, कार्याचा खोटेपणा ठसवावा असे तरी का सांगितले? गुरु, कारणाचे ज्ञान झाले म्हणजे कार्याचेही ज्ञान होते. शिष्य, कारण हे सत्य आहे आणि कार्य हे मिथ्या असे असून सत्याच्या ज्ञानाने मिथ्या ज्ञान होते असे म्हणण्यात विरोध नाही काय? गुरु, विचारदृष्टीने पाहशील तर विरोध मुळीच नाही. मृतिकेसहित जो घटरूप विकार त्याला कार्य असे लोक म्हणतात. ह्या कार्यात एक सत्यांश आहे आणि एक असत्यांश आहे. येथे मृतिका सत्यांश आहे. त्या अंशाचे ज्ञान कारण ज्ञानाने होते. मग विरोध कसा? शिष्य, सत्यांश जसा समजतो तसा मिथ्यांशही समजेल. गुरु, मिथ्यांशाचा मुळीच उपयोग नसल्यामुळे तो समजण्यास योग्य नाही. खऱ्या तत्वाचे जे ज्ञान तोच पुरुषार्थ. असत्यांश जाणून फळ काय? शिष्य, तर कारण ज्ञानापासून कार्यज्ञान होते असे म्हणणे म्हणजे मृतिका ज्ञानापासून मृतिका ज्ञान होते असे म्हणल्याप्रमाणे आहे. यात अधिक काय सांगितल्यासारखे झाले? गुरु, खरे नवल नाहीच, पण ते कोणाला नाही? कार्याची ठाई जो सत्यांश आहे तो कारणस्वरूपीच आहे असे ज्यांना समजले त्यांना काही नवल नाही, पण अज्ञानांचे नवल कोठे जाईल? कारणापासून कार्य भिन्न मानणारे जे आरंभवादी, पूर्व रूपाचा त्याग होऊन रूपांतर होते असे मानणारे जे परिणामवादी आणि शास्त्र न जाणणारे सर्व लोक ह्यांना कारण ज्ञानापासून कार्यज्ञान होते असे ऐकून विस्मय झालाच पाहिजे. शिष्य, एका कारणाच्या ज्ञानाने अनेक कार्यांचे ज्ञान होते असा श्रुतीने सांगितलेला अर्थ एकीकडे ठेवून एवढ्या लांबलचक व्याख्यानाचे कारण काय? गुरु, श्रुतीचे अद्वैतपर तात्पर्य लोकास समजत नाही म्हणून व्याख्यान केले पाहिजे. अद्वैत मताचे ज्ञान शिष्यास व्हावे म्हणून छांदोग्य श्रुतीत कारणाच्या ज्ञानाने कार्याचे ज्ञान होते असे सांगितले. अनेक कार्याचे ज्ञान व्हावे हा काही तिचा हेतू नाही. ज्याप्रमाणे मातीच्या पिंडाचे ज्ञान झाल्या वाचून कोणत्याही मृण्मय पदार्थांचे ज्ञान होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म पाहिल्या वाचून जग दिसतच नाही. शिष्य,
ब्रह्मज्ञानापासून जगाचे ज्ञान होते असा सिद्धांत करण्यापूर्वी ब्रह्माचे व जगाचे स्वरूप समजले पाहिजे. त्या वाचून तसा सिद्धांत कसा करिता येईल? गुरु, त्याचे स्वरूप तापनीय श्रुतीत वर्णिले आहे. ब्रह्म हे सच्चिदानंद रूप आहे आणि जगत नाम रूपात्मक आहे. आरुणीने तद्रूपाचे वर्णन केले. बृहंस यांनी प्रज्ञानम ब्रह्म ह्या वाक्याने चिद्रूपाचे वर्णन केले आहे आणि सनत कुमारांनी आनंद रूपाचे वर्णन केले. असेच अन्य ठिकाणी पहावे. तसेच जगाचे नाम रूप स्वरूपही श्रुतीत वर्णिले आहे. सर्व रूपाचे चिंतन करून त्यास नावे ठेवून ईश्वर जगात राहतो अशा अर्थाची व नामरूपे मीच केली आहेत अशा अर्थाची श्रुती आहे. सृष्टीचे पूर्वीचे अव्याकृत म्हणजे अव्यक्त रूप होते तेच सृष्टीनंतर दोन प्रकारांनी व्यक्त झाले. ही जी अव्याकृत नावाची अचिंत्य ब्रह्मशक्ती तीच माया. क्रियारहित जे ब्रह्म त्याचे ठायी असणारी शक्ती जी अनेक प्रकारे विकार पावते त्या शक्तीस माया म्हणतात. तीच मूळ प्रकृती आणि ती ज्याच्या हाती आहे तो महेश्वर. या मायोपादिक ब्रह्माचा पहिला विकार आकाश आहे. तो अस्ति, भाती आणि प्रिय असा आहे. अवकाश हे त्याचे रूप आहे. ते मिथ्या आहे, पण पूर्वीची 3 रूपे सत्य आहेत. शिष्य, अवकाश रूपाला मिथ्यात्व कसे येते? गुरु, अवकाश व्यक्त होण्यापूर्वी तो नव्हता व पुढेही नाहीसा होतो. ज्यास शेंडा बुडखा नसून मध्येच काही भासते तेही तसेच मिथ्या समजले पाहिजे. यास गीता वाक्य प्रमाण कृष्णाने अर्जुनास असे सांगितले आहे की ही भूते जी दिसत आहेत ती पूर्वीच अव्यक्त होती, शेवटीही अव्यक्तच होतात. ती केवळ मध्ये मात्र व्यक्त आहेत. शिष्य, अवकाशात सच्चिदानंद खरे आहेत असे तुम्ही म्हणता, ह्याला प्रमाण काय? गुरु, घटामध्ये मृतिका जशी कालत्रयी असते तसे आकाशामध्ये सच्चिदानंद रूप एकसारखे आहे. शिष्य, आकाश वेगळे करून ते सच्चिदानंद रूप पाहावे कोठे? गुरु, निराकाश जे तुझे स्वरूप ते पहा म्हणजे झाले. कारण आकाशाचेही विस्मरण झाले असता काय भासते ते तूच सांग. शिष्य, शून्य भासते. गुरु, ते तरी भासते ना. जर भासते तर ते शून्य कसे? ज्या अर्थी भासते त्या अर्थी ते आहे म्हटले पाहिजे आणि ते तत्व उदासीन असल्यामुळे ते सुखरूप आहे असे सिद्ध होते. शिष्य, सुखाला अनुकूलत्व पाहिजे आणि ते तर उदासीन आहे म्हणता, तेव्हा सुख कसे म्हणता येईल? गुरु, ते सुखच आहे. कारण खऱ्या सुखाचे लक्षण असे आहे की जेथे अनुकूल्यही नाही आणि प्रातिकूल्यही नाही ते खरी सुख. अनुकूल गोष्ट झाली म्हणजे सुखरूप बुद्धी होते आणि प्रतिकूल झाली म्हणजे दुःखरूप बुद्धी होते. ही दोन्हीही नसताना जी स्थिती तोच निजानंद. शिष्य, तर मग त्या स्थितीला निज दुःख का म्हणू नये? गुरु, दुःखाला निजरूपत्व आलेले असे आम्ही कोठेच ऐकले नाही. शिष्य, निजानंद एकसारखा आहे असे जर तुम्ही म्हणता तर एकदा हर्ष आणि एकदा शोक का होतो? गुरु, हर्ष शोक मनाचे आहेत आणि मन तर क्षणिक आहे. म्हणून हर्ष शोकालाही क्षणिकत्व आले. ह्याकरिता आकाशाचे ठाई आनंद आहे असे सिद्ध झाले. सत्ता आणि भान ही तर तू कबूलच करतोस. याचप्रमाणे वायूपासून देहापर्यंत सर्व वस्तूंमध्ये आनंदाची व्याप्ती सिद्ध होते. वायूची रूपे 2, गती आणि स्पर्श. दाह आणि प्रकाश हे अग्नीचे रूप, जलाचे द्रवत्व आणि भूमीचे काठिन्य. याचप्रमाणे सर्व आकार, वनस्पती, शरीरे ह्यांची रूपे मनाने पृथक पृथक समजवायची. ह्याचप्रमाणे नामरूपे एकमेकापासून जरी भिन्न झाली तरी त्यात सच्चिदानंद रूप एकच आहे ह्यात संशय नाही. शिष्य, तर मग नामरूपे जी भासतात त्यांची व्यवस्था कशी? गुरु, भासेनाथ बापुडी,
त्यास जन्मनाश असल्यामुळे ती मिथ्या आहेत असे आम्ही पूर्वीच सांगितले आहे. समुद्रावर जसे बुडबुडे दिसतात तशी ब्रह्माची ठाई ती समजावी. सच्चिदानंद रूप पूर्ण ब्रह्म न्याहाळून पाहिले असता नामरूपाची अवज्ञा आपोआप हळूहळू होते. जसजशी नामरूपाची अवज्ञा होईल तसतशी अद्वैत दर्शन अधिक होत जाते आणि जसजसे अद्वैत दर्शन अधिक स्पष्ट होत जाते तसतशी नामरूपे भासेनातशी होतात. ह्या अभ्यासाच्या योगाने ज्ञान दृढ झाले असता मनुष्य जिवंत असतानाच मुक्त होतो. मग त्याचा देह असला तरी चिंता नाही. शिष्य, ब्रह्माभ्यास म्हणजे काय? गुरु, सदा सर्वदा ब्रह्मतत्वाचेच चिंतन, त्याचेच कथन, परस्पर त्याचाच बोध, असे जे एक परत्व, त्यास पंडित ब्रह्माभ्यास असे म्हणतात. हा द्वैत संस्कार फार दिवसांपासून चालत असल्यामुळे आस्थेने फार दिवस अभ्यास केला तरच त्याची अगदी निवृत्ती होते. शिष्य, एका ब्रह्मापासून हे अनेक आकार कसे उत्पन्न झाले? गुरु, एका ब्रह्मापासून जगदुत्पत्ती होणे जरी युक्तीस विरुद्ध आहे तरी मायेसहित ब्रह्मापर्यंत ती होते असे म्हणण्यास कोणची नड आहे? मातीच्या शक्तीने जसे अनेक खोटे पदार्थ उत्पन्न होतात तसे ब्रह्मशक्तीपासून हे अनेक आकार उत्पन्न झाले किंवा ह्यापेक्षाही चांगला दृष्टांत निद्रेचा आहे. जीवाचे ठाई असणारी निद्रा जशी अघटित स्वप्नास उत्पन्न करीते त्याप्रमाणे ही जगदुत्पत्ती ब्रह्माचे ठाई सृष्टी स्थिती लय रूपाने होते. स्वप्नामध्ये मनुष्यास काय काय दिसते आणि काय काय नाही याचा काही नेम आहे काय? मी आकाशात उडत आहे, माझा शिरच्छेद केला असे भलतेच दिसते व एका क्षणात 1 वर्ष गेल्यासारखे वाटते. पुत्रमित्राचा वियोग होतो, पाहिजे ते दिसते. ह्यात युक्तायुक्त विचार म्हणून मुळीच नाही. अमुक गोष्ट योग्य म्हणता येत नाही व अमुक अयोग्यही म्हणता येत नाही. जे जसे जसे असते ते योग्यच म्हटले पाहिजे. जर एवढ्याशा ह्या निद्राशक्तीचा एवढा मोठा महिमा आहे तर मायाशक्तीचा महिमा किती अचिंत्य असावा बरे. पुरुष स्वस्थ निजला असता निद्राशक्ती नाना प्रकारचे स्वप्न उत्पन्न करीते. त्याप्रमाणे निर्विकार ब्रह्माचे ठाई ही माया विकाराची कल्पना करीते. शिष्य, ते विकार कोणते? गुरु, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, ब्रह्मांड, लोक, प्राणी, शिला इत्यादी सृष्टी. शिष्य, माया ही जड असून तिच्यापासून सचेतन प्राणी कसे उत्पन्न झाले? गुरु, प्राण्याचे शरीराचे ठाई असणारे अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये मूळ चैतन्याचे प्रतिबिंब पडले आहे म्हणून ते चैतन्यासारखे दिसते, परंतु ते वस्तुतः जडच आहे. शिष्य, तर मग हा जड चेतन विभाग ब्रह्माचा नव्हे म्हणा. गुरु, तो ब्रह्माचा कसा होईल? सच्चिदानंद लक्षण ब्रह्म हे स्थावर जंगमी सर्वत्र समान आहे. भेद काय तो नामरूपाचा. ज्याप्रमाणे पटावर चित्र असते त्याप्रमाणे ब्रह्माचे ठाईही नामरूपे आहेत. त्यांची उपेक्षा केली असता तुझी बुद्धी सच्चिदानंदमय होईल. ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित आपला देह दिसत असूनही त्याची उपेक्षा करून तीरावर असणारा जो खरा आपला देह त्याविषयी मात्र सत्यबुद्धी असते, किंवा नाना प्रकारचे मनोराज्य होत असून त्याची जशी मनुष्य उपेक्षा करतो त्याप्रमाणे नामरूपाची उपेक्षा करावी. हा व्यवहार असा आहे की आता जे दृष्टीस पडते ते क्षणात नाहीसे होते. आमचे मनोराज्य एका क्षणी असे असते तसे दुसऱ्या क्षणी नाही. जी कल्पना एकदा झाली ती होऊनच गेली, पुन्हा ती व्हावायची नाही. हा जसा मनातील व्यवहार तसा बाह्य जगातलाही समजावा. तरुणपणी बाळपण नाही, म्हातारपणी तरुणपण नाही, गेलेला बाप पुन्हा येत नाही आणि गेलेला दिवस गेलाच. या क्षणभंगुर व्यवहारात व मनोराज्यात भेद मुळीच नाही. याकरिता तो जरी भासला तरी त्याविषयीची सत्यदृष्टी सोडून द्यावी.
ह्या व्यवहाराची उपेक्षा केली असता बुद्धीला निर्विघ्नपणे ब्रह्मचिंतन करिता येते. शिष्य, मग ज्ञान्यांचा व्यवहार कसा व्हावा? गुरु, सोंगाड्या जशी वेशाप्रमाणे बतावणी करीतो तसा ज्ञानी निर्वाहापुरता कसा तरी व्यवहार करू शकतो. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह चालला असताही त्यातील मोठी शिला स्थिर राहते, त्याप्रमाणे नामरूपात कितीही भेद झाला तरी कूटस्थ ब्रह्म आहे तसेच असते. शिष्य, अखंड ब्रह्माचे ठाई अगदी निराळ्या प्रकारचे जग कसे दिसते? गुरु, छिद्ररहित आरशामध्ये सर्व वस्तू मावून घेणारे आकाश जसे दिसते तसे छिद्ररहित अखंड ब्रह्मामध्ये नाना प्रकारचे जगास मावून घेणारे आकाश दिसते. शिष्य, तर मग ब्रह्म मुळीच दिसत नसून केवळ जग मात्र कसे भासते? गुरु, दर्पणाचा पृष्ठभाग जसा नजरेतून चुकून त्यातील पदार्थ मात्र भासतात, त्याप्रमाणे सच्चिदानंद ब्रह्म भासत असूनही ते दृश्य होऊन नामरूपाकडेच चित्त जाते. परंतु वास्तविक पाहता ब्रह्म आधी भासल्या वाचून नामरूपे भासणारच नाहीत असा नियम आहे. शिष्य, ती नामरूपे डोळ्यापुढे असून ब्रह्म कसे पाहावे? गुरु, कोणाचाही पदार्थ पाहताना आधी सच्चिदानंदाचा भास होऊन नंतर तो पदार्थ दृष्टीस पडतो. ह्याकरिता जेव्हा जेव्हा तुझी जगाकडे दृष्टी जाते तेव्हा तेव्हा तो भास होतो ना होतो इतक्यातच बुद्धीस ओढून धरून तिला नामरूपाकडे जाऊ देऊ नये. ह्या प्रकारचे हे सच्चिदानंद रूप जगद्रहित एकच ब्रह्म आहे असे सिद्ध झाले. यासच अद्वैतानंद म्हणतात. ह्यामध्ये सर्व लोक सर्वदा रममाण होतात. ब्रह्मानंद प्रकरणाच्या ह्या 3ऱ्या अध्यायात अद्वैतानंद आम्ही सांगितला. तो जगन्मिथ्यात्व चिंतनाने प्राप्त होतो. इति अद्वैतानंदः समाप्तः.